नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा प्रश्न, सर्वात जास्त प्रमाणात पपई खाल्ल्याने शरीरात कोणते नुकसान होते? ए सर्दी, बी पित्त, सी उलट्या, डी मळमळ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी उलट्या. जास्त प्रमाणात पपई खाल्ल्याने उलट्या हे होत्या. प्रश्न क्रमांक 2, कोणता पक्षी दगड खातो? ए गरुड, बी चकोर, सी टीटीबी, डी शहामृग. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए गरुड. गरुड असा पक्षी आहे तो दगड खातो. प्रश्न क्रमांक 3, माणसाच्या किडनीचे वजन सरासरी किती असते? ए 100 ग्रॅम, बी 200 ग्रॅम, सी 300 ग्रॅम, या डी 400 ग्रॅम. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी 200 ग्राम. मानवाच्या किडनीचे वजन सरासरी हे 200 ग्राम इतके असते. प्रश्न क्रमांक 4, मुंबई ते नाशिक रोडवर कोणता घाट आहे? ए तळघाट, बी आंबा घाट, सी वरंदा घाट, या डी अंबोली घाट. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए तळघाट. मुंबई ते नाशिक यामध्ये तळघाट लागतो. प्रश्न क्रमांक 5, पूर्ण जगात किती प्रमाणात मांस कापले जातात? ए 1000, बी 2000, सी 3000, डी 5000. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी 5000. पूर्ण जगामध्ये मांस लोक हे 5000 पेक्षा मांस कापतात. प्रश्न क्रमांक 6, राम सेतूची लांबी सरासरी किती आहे? ए 15 किलोमीटर, बी 40 किलोमीटर, सी 48 किलोमीटर, या डी 58 किलोमीटर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी 48 किलोमीटर. राम सेतूची लांबी ही 48 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 7, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? ए सावरकर, बी आंबेडकर, सी महात्मा फुले, या डी आनंद जोशी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की सगळ्यात पहिले मुलींसाठी शाळा कोणी सुरू केली होती? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी महात्मा फुले. मुलींसाठी सर्वात पहिले महात्मा फुले यांनी सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 8, कुस्ती खेळामध्ये खेळाडूची संख्या किती असते? ए 2, बी 3, सी 4, या डी 5. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए 2. कुस्ती खेळामध्ये खेळाडूची संख्या ही 2 असते. प्रश्न क्रमांक 9, रोज एक खारीक खाल्ल्यास कोणता आजार पूर्णपणे बरा होतो? ए कॅन्सर, बी मूतखडा, सी मूळव्याध, डी अशक्तपणा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी अशक्तपणा. रोज एक खारीक खाल्ल्यास अशक्तपणा हा येतो. आणि मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 10, बक्सरचे युद्ध कधी झाले होते? ए 1670, बी 1764, या सी 1750, या डी 1751. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा क्वेश्चन तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, 10 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुमच्याकडून जेवढा शेअर करता येईल तेवढा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.